अक्कलकोट रोड शांती चौक येथील सर्व धर्मियांसाठी खुल्या असलेल्या हिंदू स्मशानभूमीची महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली। परिसरातील विविध सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। अक्कलकोट रोड शांती चौक येथील सर्व जाती धर्मासाठी खुल्या असलेल्या हिंदू स्मशानभूमीची सोलापूर महापालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त विना पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, अधीक्षक अभियंता अनिल चव्हाण तसेच संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित होते। पाहणी दरम्यान परिसरातील सुविधा, स्वच्छता व सुरक्षेचा आढावा घेण्यात आला। स्मशानभूमीत तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यामध्ये सक्षम वॉचमन नियुक्ती, स्वच्छ शौचालय व्यवस्था, पूर्वेकडील बाजूस कंपाऊंड वॉल उभारणे व विद्यमान भिंतीची उंची वाढवणे, मुख्य प्रवेशद्वारावर नावाची कमान उभारणे, सुसज्ज रस्ता तयार करणे, कचरा व्यवस्थापन सुधारणे, लाईट पोल्सची संख्या वाढविणे तसेच साचलेला गाळ तातडीने काढणे यांचा समावेश आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, विश्वस्त नरसप्पा इप्पा कायल, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, विश्वनाथ दुर्लेकर, भूलिंगम रापेलल्ली, भोजराज पवार, गणेश बिराजदार, सुरेंद्र शिंदे, विनायक खरात, सुनील पांचगे तसेच इतर पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्मशानभूमी स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक ठेवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। समाजाचे जे काही आता मी प्रश्न आहेत त्या मी या ठिकाणी बघितले, ऐकून घेतलेले आहे। तर त्या ठिकाणी काय जास्तीत जास्त आम्हाला करता येईल त्या ठिकाणी सर्व समाजातील वॉल कंपाऊंडची गरज आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्मशानभूमीचं वॉल कंपाऊंडची गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं। तसेच झाडं लावायचं, कोण काय कंपनी जर झाडं लावण्यासाठी जर घेत असेल, त्याचं पालनपोषण जर करत असेल तर या ठिकाणी निश्चित आम्ही झाडं लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जास्तीत जास्त स्वच्छता कसं राखता येईल आम्ही या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी त्यांना ह्या स्मशानभूमीचे सार्वजनिक स्मशानभूमी आहे तिथले जे आम्ही प्रश्न मांडले होते, जसे रस्ता असेल, कमान असेल, नामफलक असेल आणि भिंतीची उंची वाढवणं असेल, त्याचबरोबर दिवाबत्ती याची ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर त्यांनी पाहणी करून याला जो लागणारा निधी असेल किंवा पुढील जे कामासाठी लागणारा जो वर्क ऑर्डर असेल हे देण्याची त्यांनी आश्वासन आम्हाला आज इथे दिलेलं आहे। त्याचबरोबर प्लांटेशन आणि कुठल्याही कंपनी CSR फंडकडून ह्या कामं करता येतील का ह्याची माहिती ते घेतो म्हटलेत। आणि त्याचबरोबर जो बाहेर गेट बसवणं आणि वॉचमॅन या स्मशानभूमीसाठी त्याची ते तरतूद करतोय असे असं आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल आम्ही सर्व सोलापूरकर म्हणून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। प्रशासनाने सकारात्मक दखल घेत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले।